पावसामुळे राज्यामध्ये 21 बळी गेलेले आहेत। राज्यामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार केला आणि सोबतच विविध ठिकाणी पाणी साचलेलं होतं, पूर आलेलं होतं आणि पावसामुळे राज्यभरामध्ये आतापर्यंत 21 बळी गेलेले आहेत। 12 जण जखमी तर 22 प्राणी दगावल्याची माहिती आहे। आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली। रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन, या पावसाने सुरुवातीलाच राज्यभरात 21 बळी घेतलेले आहेत, काही जनावरं दगावलेली आहेत आणि वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे। रोहन, अगदी बरोबर आहे। खरं तर मे महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडेल अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ती कोणालाच नव्हती। अगदी हवामान विभागाला देखील याबाबतची जास्त कल्पना होती असं म्हणलं नाही तरी वावगं ठरणार नाही। खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच राज्यात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये जे आहे ते महाराष्ट्रामध्ये हा सगळा पाऊस जो आहे तो पडलेला पाहायला मिळतोय आणि या सगळ्या पावसामध्ये ही आकडेवारी जी आहे ती अतिशय धक्कादायक आलेली पाहायला मिळते। जवळपास राज्यभरामध्ये 21 जणांचा बळी जो आहे तो या सगळ्या पावसामध्ये गेला आहे, तर 12 जण जखमी झालेत आणि जवळपास 22 प्राणी दगावले असल्याची माहिती जी आहे ती आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक मृत्यू जे आहेत या सगळ्यामध्ये ते पुणे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये झालेले पाहायला मिळत आहेत। या दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 3 जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे हा किती पाऊस धोकादायक जो आहे तो 5 ते 6 दिवसांमध्ये ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण का अगदी मे महिन्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस जो आहे तो आलेला पाहायला मिळाला। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो मागील 4-5 दिवसांमध्ये झालेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मग मान्सून आलेला आहे असं हवामान विभागाने सांगितलं। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटका जो आहे तो जीवितहानी देखील पाहायला मिळते। आपत्ती व्यवस्थापनाने जी काही माहिती दिली त्याच्या माध्यमातून समजतंय की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। पंचनामे करण्याचे आदेश जे आहेत कालच मुख्यमंत्र्यांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। नुकसान भरपाई जी आहे ती लवकरात लवकर दिली जाईल, परंतु जवळपास 21 जणांचा मृत्यू देखील या सगळ्या पावसामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। तेजस, अगदी धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ।